नमस्कार, मी ऐश्वर्या पवार. एडीएन मध्ये आपलं स्वागत. आता एक नजर टाकूयात दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडीवर. ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात पद्म पुरस्काराने सन्मानित असलेल्या मान्यवरांसोबत शहरवासियांना संवाद साधण्याची संधी. सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महानुभाव संप्रदायाने पक्षाला मतदान न करण्याची घेतली शपथ. शिवसेना ठाकरे गट अडचणीत येण्याची शक्यता. शहरात दिवसाढवळ्या ट्रिपल सीट आलेल्या तिघांकडून मंगळसूत्र चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद, तर मंगळसूत्र चोरटे फरार. आता पाहूयात सविस्तर बातम्या. पद्म पुरस्काराने सन्मानित केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना समोर प्रेक्षकांमध्ये बसून ऐकायला आवडेल अशा शब्दात सहकार मंत्री अतुल सावे यांनी शहरात आयोजित पद्म फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी इच्छा व्यक्त केली. त्यांच्या हस्ते पद्म फेस्टिवलचे उद्घाटन संपन्न झाले. भारताच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव वर्षानिमित्त ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीने शहरातील वंदे मातरम सभागृहात पद्म फेस्टिवलचे आयोजन करण्यात आले. या पद्म फेस्टिवलचे उद्घाटन राज्याचे सहकार मंत्री अतुल सावे यांच्या हस्ते करण्यात आले. गुरुवारपासून 5 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये भारतीय कला, साहित्य, संस्कृतीचे दर्शन होणार आहे. या फेस्टिवलमध्ये विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्यासोबत वेगवेगळी प्रदर्शने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. 5 दिवस चालणाऱ्या या फेस्टिवलमध्ये विविध विषयांवर चर्चासत्र आयोजित करण्यात आले आहेत. यामध्ये माजी संशोधक डॉक्टर प्रल्हाद रामाराव यांच्यासह अनेक पद्म पुरस्कार प्राप्त मान्यवर आपले मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. या कार्यक्रमात शहरवासियांना विविध क्षेत्रात पद्म पुरस्काराने सन्मानित असलेल्या मान्यवरांसोबत संवाद साधण्याची संधी ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळी मला उद्घाटनासाठी निमंत्रित करून या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळाली. पद्म पुरस्काराने सन्मानित केलेल्या विविध क्षेत्रातील मान्यवरांना समोर प्रेक्षकांमध्ये बसून ऐकायला आवडेल अशा शब्दात सहकार मंत्री अतुल सावे यांनी वंदे मातरम सभागृहात आयोजित पद्म फेस्टिवलच्या उद्घाटन प्रसंगी इच्छा व्यक्त केली. पद्मा फेस्टिवलच्या माध्यमातून खरोखर तुमच्या सर्व हे मित्र आहेत. आनंद बोरकर आमच्याबरोबर रोज आमच्या सगळ्या राजकीय याच्यात पण बरोबर असतो. त्यांनी हा जो उपक्रम घेतला, आम्ही खरोखर त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. कारण एवढे सगळे तज्ज्ञ लोक आज यादी वाचली तर म्हणजे असं वाटतं की म्हणजे आम्हाला जर स्पेअर टाईम असता तर आम्ही फुल टाईम या सगळ्या ह्याच्यामध्ये उपस्थित राहिलो असतो. पण नक्कीच पुढच्या 2-3 दिवसात जसं टाईम मॅनेजमेंट होईल तसं नक्कीच येऊन देशपांडेजी मी 1-2 सेशन तर नक्कीच अटेंड करीन. कारण की आज तुम्ही सायन्स आहे, स्पोर्ट्स आहे, मेडिसिन आहे, सोशल सर्व्हिसेस आहेत, आर्ट्स, अगेन ॲग्रिकल्चर, ट्रेड अँड इंडस्ट्री, सोशल सर्व्हिसेस अशा विविध क्षेत्रातल्या ज्यांना पद्मश्री अवॉर्ड मिळाला आहे. म्हणजे मी आत्ता मिलिंदजीशी बोलत होतो डॉक्टर साहेब की एवढी सगळ्या मंडळीला एका ठिकाणी आणणं हे इटसेल्फ इज अ व्हेरी क्रेडिटेबल. मी तुमचं सगळ्यांचं खूप खूप अभिनंदन करतो. फक्त या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की काही कॉलेजेसमध्ये, काही अशा शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्ही यांना इन्व्हॉल्व केलं पाहिजे. स्टुडंट्स, कारण की ह्या सगळ्या याच्यावर मार्गदर्शन घ्यायला म्हणजे यांचं ऐकण्याला स्टुडंट्सना मोर इंटरेस्ट असतो. आणि स्टुडंट्सची इन्व्हॉल्वमेंट जर झाली तर नक्कीच पुढचे 5 दिवस तुमचा हे यशस्वी होईल. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची व्यवस्थापन परिषदेसाठी येत्या महिन्याभरात निवडणूक होणार असून अधिसभा आणि विद्या परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांपैकी 10 सदस्यांना व्यवस्थापन परिषदेवर निवडून दिले जाणार आहे. अधिसभेवर उत्कर्ष पॅनलने दावा केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाची मुख्य कार्यकारिणी असलेल्या व्यवस्थापन परिषदेसाठी येत्या महिन्याभरात निवडणूक होणार आहे. अधिसभा आणि विद्या परिषद निवडून आलेल्या सदस्यांपैकी 10 सदस्यांना व्यवस्थापन परिषदेवर निवडून दिले जाते. या 10 पैकी 10 जागा बिनविरोध निवडून येण्याची दाट शक्यता आहे, तर 4 जागांवर राष्ट्रवादी पुरस्कृत उत्कर्ष पॅनल आणि
भाजप पुरस्कृत विद्यापीठ विकास मंच मध्ये मुख्य सामना रंगण्याची चिन्हे आहे। या 4 सदस्यांना 76 मतदार मतदान करतील। त्यामुळे संपूर्ण विद्यापीठ क्षेत्राचे आता या निवडणुकीकडे लक्ष आहे। विद्यापीठाची मुख्य कार्यकारिणी व्यवस्थापन परिषद असते। ही व्यवस्थापन परिषद राज्यपालांच्या अध्यक्षतेखाली चालते। विद्यापीठाचे मुख्य निर्णय या परिषदेतून घेतले जातात। या व्यवस्थापन परिषदेत एकूण 24 सदस्य असतात। यातील 14 सदस्यांमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्यांसह राज्यपाल नियुक्त सदस्यांना समावेश असतो, तर 10 सदस्य हे अधिसभा आणि विद्या परिषदेत निवडून आलेल्या सदस्यांपैकी असतात। या सदस्यांना मतदान प्रक्रियेतून निवडून दिले जाते। 10 सदस्यांना एकूण 76 मतदार मतदान करतात। ही मतदान प्रक्रिया विद्यापीठ प्रशासन येत्या महिन्याभरात राबवणार आहे। या 10 सदस्यांपैकी 6 सदस्य बिनविरोध निवडून येण्याची शक्यता अधिक असून 4 सदस्यांची उत्कर्ष आणि महेश मध्ये सामना रंगणार आहे। टाउन हॉल ते मकाई गेट दरम्यानच्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली होती। नागरिकांनी अनेक आंदोलने केली, मात्र रस्ता खड्ड्यातच होता। अखेर आमदार प्रदीप जयस्वाल यांनी त्यांच्या स्थानिक विकास निधीतून मकाई गेट ते टाउन हॉलचे काम हाती घेतले असून यासह 2 ठिकाणी सिमेंट कॉन्क्रीटी रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। टाउन हॉल ते मकाई गेट या रस्त्याची अतिशय दुर्दशा झाली होती। जागोजागी खड्डे पडून रस्त्यावरून जाताना वाहन चालकांना कमालीची कसरत करावी लागत होती। या रस्त्याचे काम तात्काळ करण्यात यावे अशी मागणी मागील अनेक वर्षांपासून काँग्रेसचे नेते इक्बाल सिंग गिल यांच्या वतीने करण्यात आली होती। मात्र महानगरपालिका प्रशासनाकडून या मागणीची दखल घेण्यात आली नाही। त्यामुळे स्थानिक नागरिक त्रस्त होते। ही बाब लक्षात घेऊन आमदार प्रदीप जयस्वाल यांनी पुढाकार घेत त्यांच्या स्थानिक विकास निधीतून सदर रस्त्याचे काम हाती घेतले आहे। टाउन हॉल ते मकाई गेट असे सिमेंट रस्त्याचे भूमिपूजन आज त्यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी काँग्रेसचे नेते इक्बाल सिंग गिल, एडीएनचे संचालक नईम मिर्जा, माजी उपमहापौर अफसर खान, सय्यद मतीन, खाजा शरीफुद्दीन, प्रादेशिक परिवहन अधिकारी सरताज खान, मुसा चाऊस, गोल्डी सिंग गिल यांच्यासह स्थानिक नागरिकांची उपस्थिती होती। यावेळी आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या हस्ते मकाई गेट ते टाउन हॉल या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। याबरोबरच प्रगती कॉलनीमधील एका रस्त्याचे भूमिपूजन देखील करण्यात आले। आज कौनाल ब्रिज से लेके मकई गेट इसका सीमेंट रोड का काम हमारे लाड़ के आमदार प्रदीप जायसवाल इनके हाथों उद्घाटन हुआ। हमारे नगर सेवक सैयद मतीन और वार्ड के तमाम लोग, हमारे राष्ट्रवादी के शहर अध्यक्ष खाजा भाई, मुश्ताक भाई, जावेद कुरैशी, मूसा चौस, सरताज भाई, तमाम लोग इसमें आए और हमारे साथी जावेद भाई, सभी लोग यहाँ पर आए। और मैं समझता हूँ कि इसको फॉलो कर रहे थे सैयद मतीन, कई सालों से मैं फॉलो कर रहा था, क्योंकि आपको मालूम होना चाहिए कि मैंने मकई गेट पर लाइटिंग नहीं लगने दिया जब तक कि मेरा रोड का काम होगा नहीं। रोड इतना खराब है, सारे लोग, मेरा ऑफिस तन पे है, सारे लोग आके बोलते हैं। तो इसमें प्रदीप जायसवाल साहब ने बहुत बढ़ चढ़ के हिस्सा लिया। उन्होंने पीछे लग के केंद्रेकर साहब को, अस्तिक कुमार पांडे साहब को बोल के, सैयद मतीन और हमने कंटिन्यू जायसवाल साहब के साथ पीछे लगकर ये काम करवा के लिया। और जायसवाल साहब मध्य में अनेक जगह काम करते हैं, हर वार्ड में काम करते हैं, हर समाज का काम करते हैं। मेरे भी वार्ड में उन्होंने निधि दिया और मैंने भी अपने वार्ड में उनकी निधि से काम किया। और मैं प्रदीप जायसवाल साहब को शुक्रिया अदा करता हूँ, अस्तिक कुमार पांडे साहब का शुक्रिया अदा करता हूँ। जिल्ह्यात वाढत्या गोवर रुग्णांची संख्या पाहता विशेष गोवर रुबेला लसीकरण मोहीम येत्या 15 डिसेंबर पासून सुरू होणार असल्याची माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी जिल्हा परिषद डॉक्टर रेखा बंड यांनी माध्यमांशी बोलताना दिली। जिल्ह्यात डिसेंबर 2022 ते जानेवारी 2023 या कालावधीत विशेष गोवर रुबेला मोहीम राबवण्यात येणार आहे। मोहिमेची पहिली फेरी 15 ते 25 डिसेंबर 2022 आणि दुसरी फेरी 15 ते 25 जानेवारी 2023 या कालावधीत पार पडणार आहे।
नियमित लसीकरण वेळापत्रकानुसार गोवर रुबेला लसीचा पहिला डोस 9 ते 12 महिने वयोगटात तर दुसरा डोस 16 ते 24 महिने वयात घेणे अपेक्षित आहे. 1 किंवा 2 डोसपासून बालक वंचित असल्यास 5 वर्षापर्यंत 28 दिवसाच्या अंतराने 2 डोस देता येऊ शकतात. या अनुषंगाने 12 डिसेंबरला जिल्हास्तरीय नियमित लसीकरण समन्वय समितीची सभा जिल्हाधिकारी आस्तिक कुमार पांडेय यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला आरोग्य व महिला बाल विकास शिक्षण विभाग, महानगरपालिका या सर्व विभागांचे अधिकारी उपस्थित होते. औरंगाबाद जिल्ह्यातील नागरिकांचा लहान बालकांच्या नियमित लसीकरणात स्वयंस्फूर्त सहभाग असल्याने यात जिल्ह्याचे कामकाज आणि उद्दिष्ट उत्तम आहे. त्यामुळे औरंगाबाद जिल्ह्यातील ग्रामीण भाग गोवर उद्रेकापासून दूर असल्याचे मत जिल्हाधिकारी यांनी व्यक्त केले. जिल्ह्यातील वेगाने होत असलेले शहरीकरण तसेच स्थलांतराचे प्रमाण जास्त असलेल्या काही भागात वंचित लाभार्थी असण्याची शक्यता आहे. या भागात घरोघरी भेट देऊन वंचिताचा शोध घेण्यात येत आहे. सदर मोहीम नियोजित वेळेत पूर्ण करून घेण्याच्या सूचना त्यांनी विभागाला दिल्या. ही मोहीम यशस्वी होण्यासाठी सर्व भागाचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. जिल्ह्यातील नागरिकांनी स्वयंस्फूर्तपणे पुढे येऊन आपल्या बालकांचे गोवर रुबेला लसीकरण पूर्ण करून घेण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांनी केले आहे. औरंगाबाद जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये गोवर रुबेला लसीचा पहिला डोस 34,417 लाभार्थ्यांना देण्यात आला असून 1,652 इतके लाभार्थी गोवर रुबेला लसीचा पहिला डोस घेण्यापासून वंचित आहेत. तसेच गोवर रुबेला लसीचा दुसरा डोस 32,984 लाभार्थ्यांना देण्यात आला असून 1,477 इतके लाभार्थी गोवर रुबेला लसीचा दुसरा डोस घेण्यापासून वंचित आहेत. शहरी भागामध्ये गोवर रुबेला लसीचा पहिला डोस 17,704 लाभार्थ्यांना देण्यात आला असून 1,164 इतके लाभार्थी गोवर रुबेला लसीचा पहिला डोस घेण्यापासून वंचित आहेत. तसेच गोवर रुबेला लसीचा दुसरा डोस 16,343 लाभार्थ्यांना देण्यात आला असून 1,060 इतके लाभार्थी गोवर रुबेला लसीचा दुसरा डोस घेण्यापासून वंचित आहेत. तरी सर्व पालकांनी आपल्या बालकाचे गोवर रुबेला लसीचे डोसेस घ्यावयाचे बाकी असेल तर त्वरित नजीकच्या आरोग्य केंद्रात जाऊन आपल्या बालकाचे गोवर रुबेला लसीकरण करून घ्यावे असे आवाहन डॉक्टर रेखा भंडारे, जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी देत आहेत. अंमली पदार्थ सेवनामुळे आरोग्यावर विविध दुष्परिणाम होतात. अंमली पदार्थ विक्रीस प्रतिबंध करण्यासह समाजातील व्यसनाधीनता दूर करण्यासाठी पोलीस प्रशासन विविध उपक्रम राबवित आहे. याविषयी औरंगाबाद शहराचे पोलीस आयुक्त डॉक्टर निखिल गुप्ता यांनी एडियनच्या माध्यमातून नागरिकांना आवाहन केले. ड्रग्सबद्दल आपल्या समाजात आणि विशेषकर नवयुवकांमध्ये अनेक गैरसमज आहेत. अनेकांना असं वाटते की ड्रग्ज घेतल्यामुळे आनंद प्राप्त होतो. अनेकांना असं वाटतं की ड्रग्जमुळे आपल्या सर्व चिंतेचे हल निघते. अनेक लोक मित्रांच्या आग्रहपोटी ड्रग्ज घ्यायला सुरू करतात. मात्र हे लक्षात ठेवण्यासारखे आहे की एकदा ड्रग्सची सवय लागली तर त्याचे व्यसनात रूपांतर होते आणि ड्रग्सचे व्यसन झाल्यानंतर त्याचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर तर परिणाम होतोच, मात्र आर्थिक फटकासुद्धा बसतो. डॉक्टर्स असे सांगतात की ड्रग्ज घेणाऱ्या लोकांच्या मेंदूवर त्याचा विपरीत परिणाम होतो. आपली झोप, आपली इच्छा, भावना तसेच आपली स्मरणशक्ती यांच्यावर सुद्धा ड्रग्सचा फार गंभीर परिणाम होतो. म्हणून ड्रग्ज हे आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबियासाठी, आपल्या समाजा आणि आपल्या देशाच्या हिताच्या विरुद्ध आहे. मी सर्व नागरिकांना अपील करत आहे, पोलीस आयुक्त औरंगाबाद शहर म्हणून, की जर आपल्या जवळपास कोणी ड्रग्ज विकणारे असतील किंवा ड्रग्ज घेणारे असतील, कृपया त्याची माहिती आपण जवळच्या पोलीस स्टेशनला किंवा 112 या नंबरवर 112 या नंबरवर आपण डायल करून दिली तर ड्रग्ज विकणाऱ्या लोकांच्या विरुद्ध पोलिसांना कारवाई करता येईल. त्याचप्रमाणे जर काही लोक ड्रग्सच्या आहारी गेली असतील तर त्यांना सुद्धा आपल्याला त्या व्यसनातून बाहेर काढण्यामध्ये मदत करता येईल. लक्षात ठेवा, पोलीस प्रशासन
हे सर्व आपल्या मदतीसाठी नेहमी सज्ज आहे. आपण एक चांगलं नागरिक होण्याचं कर्तव्य आपण जर निभावलं, आपण सर्व मिळून आपल्या समाजातनं ड्रग्जला बाहेर काढू शकतो. म्हणून माझी सर्व नागरिकांना, विशेष करून नवयुवकांना जे ड्रग्सच्या आहारी गेलेले आहेत किंवा या विचारमध्ये आहेत की आपण कृपया ड्रग्जला नाही म्हणा, से नो टू ड्रग्स. दिवसाढवळ्या मध्य शहरातून दुचाकीवर ट्रिपल सीट आलेल्या मंगळसूत्र चोरांनी एका महिलेचे मंगळसूत्र ओढून पसार झाले. आज ही घटना घडली. सदर घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत. औरंगाबादेत सौभाग्याचं लेणं धोक्यात आले असून काही क्षणात मंगळसूत्र ओरबडून दुचाकीस्वार पसार होत असल्याच्या घटना घडत आहेत. गुरुवारी दिवसाढवळ्या दुचाकीवर ट्रिपल सीट आलेल्या चोरट्यांनी महिलेचे मंगळसूत्र ओरबडलं आणि पळ काढल्याची घटना घडली आहे. रस्त्याने पायी जाणाऱ्या महिलेचे 2.5 तोळ्याचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेले. ही घटना शहरातील बन्सीलाल नगर भागात घडली. सदर चोरीची संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. मात्र मंगळसूत्र चोरटे पसार होण्यात यशस्वी झाले आहेत. ते पैठण रोडच्या दिशेने पसार झाले आहेत. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेमुळे महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलीस सदर चोरट्यांच्या मागावर आहेत. बातम्या अजूनही आहेत. वेळ झाली आता एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर पुन्हा भेटूयात. तोपर्यंत पाहत रहा एडीएन. साथियों, औरंगाबाद में बौद्ध सम्मेलन होने वाला है. आने वाली 17 दिसंबर को मैं पहुंच रहा हूं औरंगाबाद. और जो डॉक्टर बाबा साहेब अम्बेडकर का सपना था भारत को बौद्ध में बनाने का, बाबा साहेब को सपने को पूरा करने का समय आ गया है. हमें आपको सबको मिलके अपने बुजुर्गों की सांस्कृतिक विरासत में, बुद्ध के धम्म में वापस आना है. वही हमारा असली घर है, उसी में हमारे लिए सम्मान है. क्योंकि जातियों से हमेशा नुकसान हुआ है, पूरे देश का नुकसान हुआ है, और जब तक जाति रहेंगी तब तक जातिगत उत्पीड़न रहेगा. मैं आपसे निवेदन करना चाहता हूं, चूँकि मैं स्वयं औरंगाबाद आ रहा हूं बौद्ध मेले के अंदर, और आपसे निवेदन करता हूं आप भी आइए आने वाली 17 दिसंबर को औरंगाबाद. बहुत बहुत धन्यवाद. नमो बुद्धाय. जय भीम, जय भारत. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करें, जिंदगी के सफर को सुरक्षित रखें. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपले स्वागत. सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महानुभाव संप्रदायाने नाराजी व्यक्त केली आहे. सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ महानुभाव पंथाच्या वतीने घेण्यात आली आहे. त्यामुळे ठाकरे गट पुन्हा एकदा अडचणीत येण्याची शक्यता आहे. तोंडून वेद म्हणायला सांगितले त्यांनी. रेड्याला शिकवण्याचे सामर्थ्य इथल्या संतांमध्ये आहे म्हणून चमत्कार. अरे तुम्ही रेड्यांना शिकवलं रे, माणसांना कुठं शिकवलं तुम्ही? माणसांना नाही शिकू दिलं. ह्यांची संस्कृती कशी, रेड्याला शिक शिक म्हणून मागे लागतायत, माणसाला शिकू द्यायचं नाही. ह्यांची संस्कृती काय, कुत्र भाकर घेऊन गेलो तर तुपाची वाटी राहिली म्हणून एकनाथ महाराज त्याच्या मागं, अरे तूप खा, नुसतीच रोटी कशी खातो तूप पण खा सोबत. ह्यांची संस्कृती काय, माणसाला भाकर द्यायची नाही, मुंग्या शोधून शोधून साखर घालायची आहे. माणसाला पाणी द्यायचं नाही, पण पंचमीला नाग शोधून शोधून दूध पाजायचे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी वारकरी संप्रदायाबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. तसेच अंधारे यांनी वारकरी संप्रदायाची माफी मागितल्यावर देखील त्यांच्या विरोधात जोरदार मागणी करण्यात येत आहे. नाहीतर
कायदेशीर कारवाई करण्याचा इशारा देखील दिला गेला आहे. एखादी ज्ञानेश्वरीची ओवी वाचून पाहावी, नसल ज्ञान तर गुपचूप अंधारात बसावं, ही बिना बापाची अवलाद असेल तर, आणि बापाची अवलाद असेल तर ज्ञानेश्वरीची एखादी ओवी वाचून पाहावी. आणि आमच्या परमार्थाला बोट लावायचा तिला अधिकार नाही, ही तिला आम्हाला सांगायचं होतं. आम्ही सांगितलंय आणि तिनं पाहावं आणि साऱ्या जगानं पण पाहिलेलं आहे. जय हरी, जय महाराष्ट्र. म्हणजे माझ्या हिंदू धर्माची आणि वारकरी संप्रदायाची विटंबना केलेली आहे. त्या बाईला अधिकार नाही आहे संप्रदायामध्ये किंवा महाराष्ट्रात राहण्याचा, त्या बाईला अधिकार नाही आहे. अशा महिलेचा धिक्कार असो. माझा वारकरी संप्रदाय आणि माझे विश्व हिंदू परिषद, समस्त सकल हिंदू परिषद यांच्या सर्वांच्या तर्फे मी जाहीर निषेध करत आहे. माझा सकल वारकरी संप्रदाय, समस्त महाराज मंडळी, आमची ज्येष्ठ मंडळी, ज्येष्ठ कीर्तनकार, ज्येष्ठ भागवताचार्य आणि आमचे गुरु, आमचे सर्व गुरुतुल्य महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सर्व महाराज मंडळी सुषमा अंधारे हिचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी जमलेलो आहोत. माझं नाव हरिभक्तीपरायण भागवताचार्य अनिताताई पवार. आता अंधारे विरोधात महानुभाव पंथाने देखील आक्रमक भूमिका घेतली आहे. यामुळे ठाकरे गट अडचणीत येण्याची शक्यता आहे. सुषमा अंधारे यांच्या भगवान श्रीकृष्णाविषयीच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महानुभाव संप्रदायाने नाराजी व्यक्त केली आहे. औरंगाबादमधील महानुभाव आश्रमात भगवान श्रीकृष्णासमोर ही शपथ घेण्यात आली. सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मतदान न करण्याची शपथ महानुभाव पंथाच्या वतीने घेण्यात आली आहे. आम्ही राज्याच्या कानाकोपऱ्यात हा संकल्प पोहोचवणार असल्याचं महानुभाव पंथाच्या वतीने यावेळी सांगण्यात आलं. श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी आमच्या दैवताबद्दल, भगवान श्रीकृष्णाबद्दल जे बेताल वक्तव्य केलेलं आहे, महानुभाव साधक म्हणून आम्ही सर्व साधक मंडळी त्याचा निषेध करत आहोत. श्रीमती सुषमाताई अंधारे यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा ज्या पक्षामध्ये श्रीमती सुषमाताई अंधारे राहतील त्या पक्षाला महानुभाव साधक म्हणून आम्ही कोणीही मतदान करणार नाही, अशी शपथ आम्ही श्री क्षेत्र गदाना येथे सर्व महानुभाव साधक घेत आहोत. गोपाल कृष्ण महाराज की जय. लोककला महोत्सव समितीच्या वतीने लोककलावंताच्या विविध मागण्यांसाठी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी त्यांनी एडियन सोबत बोलताना त्यांच्या मागण्यांबाबत अधिक माहिती दिली. लोककला परंपरा ही या लोककलावंतांनी जोपासलेली आहे. या भारतामध्ये अनेक कलावंत आहेत जे मोठ्या मोठ्या स्टेजवर आपलं काम, आपली कला सादर करत असतात. पण या लोककलाकारांची जी कला आहे ती खरी कला आहे, कारण या लोककला परंपरेचा वारसा या कलावंतांनी जपलेला आहे आणि तो पिढ्यानपिढ्या जपलेला आहे. त्यामुळे निश्चितच अखंड महाराष्ट्राला याचा अभिमान आहे. आणि या ज्या यांच्या मागण्या आहेत, जी मानधनाची योजना आहे, ज्या मानधनाच्या योजनेसाठी सुद्धा मी महाराष्ट्र शासनाला सुद्धा अतिशय आभार मानते महाराष्ट्र शासनाचं, की माझी त्या ठिकाणी एक सदस्य म्हणून निवड केली गेली. आणि त्याबद्दल या कलावंतांच्या, या सगळ्या 50च्या वरती जे कलावंत आहेत त्यांच्यासाठी काम करण्यासाठी मला एक संधी दिल्याबद्दल मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा आभार मानते. आज महिला शाहिरा म्हणून भारताच्या कानाकोपऱ्यात आम्ही सर्व कलावंत पोहोचलेलो आहोत. आज या औरंगाबाद या ठिकाणी सुभेदारीच्या बाजूला भारताचे सुप्रसिद्ध संगीतकार जॉलीदादा मोरे आणि आम्हा कलावंतांच्या 20 जणांच्या टीममध्ये आज आम्ही औरंगाबादमध्ये एका कार्यक्रमासाठी आलेलो आहोत. आणि अचानक या धरणे आंदोलनाचा एक मेसेज मिळाला, एक फोन आला आम्हाला आमचे आदरणीय रतनकुमार पंडागळे सर आणि ससो खंडाळकर सरांकडून. आणि आज आम्ही या ठिकाणी उपस्थित झालो. या ज्या मानधनाच्या मागणीचा प्रश्न आहे त्याची जी श्रेणी आहे अ, ब आणि क, त्यामध्ये वाढ व्हावी अशी या सर्व लोककलावंतांची एक हृदयापासून तळमळीची एक विनंती शासनाला आहे. कारण जी काही मानधन योजना आहे आणि जे मानधन मिळतं या कलावंतांना ते अतिशय तुटपुंज असून त्याच्यामध्ये त्यांचं महिन्याचा जो काही गुजराण आहे त्यांची ते त्याच्यामध्ये होणं अवघड आहे. त्यामुळे मी सुद्धा शासनाला विनंती करते की आपण सर्वांनी मिळून या आमच्या आदरणीय अलकाताई कुबल आहेत, आमचे आदरणीय उपाध्यक्ष विष्णू शिंदे दादा आहेत आणि त्याचबरोबर अनेक कलावंतांची एक टीम त्या ठिकाणी शासनाच्या दरबारी आज आम्ही मानधन कलावंत समितीच्या या प्रश्नांवर आम्ही नियुक्ती केले गेलो आहे. तर आपण सगळ्यांनी मिळून यांची मानधनात वाढ व्हावी म्हणून एक आपण बैठक करून यांचा जो काही निर्णय आहे तो आपण निश्चितच सगळ्यांच्या विचाराने आपण पार पाडूया. एडिया चॅनेलच्या वतीनं मी त्यांच्या सर्व टीमची आभारी आहे
की त्यांनी या ठिकाणी मला बोलण्याची एक संधी दिली आणि या सगळ्या लोककलाकारांचा प्रश्न या ठिकाणी मांडला गेला. भिक्खू ज्ञानज्योती महाथेरो यांच्या मार्गदर्शनाखाली भीमा कोरेगाव पदयात्रेचे आयोजन 17 डिसेंबर रोजी श्रावस्ती विहार पेठेनगर येथून करण्यात आले असून सर्वांनी या कार्यक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन भिक्खू ज्ञानरक्षित थेरो यांनी एडियनच्या माध्यमातून केले. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी पूज्य ज्ञानज्योतीजी महाथेरो जे भंतेजी ताडोबाच्या जंगलामध्ये वाघांसोबत आणि हिंस्र प्राण्यांसोबत मैत्री भावनेनं वागतात राहतात, ते पूज्य भंतेजी औरंगाबादच्या बोधिवृक्षाची पूजा करून भीमा कोरेगावला पदयात्रा काढतात, ज्या ठिकाणी हा ऐतिहासिक अशा प्रकारचा विजयस्तंभ आहे, ज्या ठिकाणी बाबासाहेबसुद्धा दरवर्षी येत होते. अशा भीमा कोरेगावच्या विजयस्तंभाला भंतेजी मानवंदना देतात. तर ह्याही वर्षी पूज्य भंतेजी 17 तारखेला 17 डिसेंबर 2022 रोजी औरंगाबाद या ठिकाणी येणार आहेत. पूज्य भंतेजी आणि संपूर्ण पदयात्रेमध्ये सहभागी असलेल्या उपासक उपासिकांचे भोजनदान श्रावस्ती विहार पेठेनगर भावशिंगपूर औरंगाबाद या ठिकाणी सकाळी 10 ते 11:30 वाजेपर्यंत होईल. त्यानंतर ठीक 12 वाजता बाबासाहेबांनी श्रीलंकेवरून आणून लावलेला जो बोधिवृक्ष आहे मिलिंद कॉलेजच्या प्रांगणामध्ये नागशनवनामध्ये, त्या बोधिवृक्षाची पूजा करून नंतर ती पदयात्रा भीमा कोरेगावच्या दिशेने रवाना होणार आहे. त्यांचा 17 तारखेचा मुक्काम पद्मपाणी बुद्ध विहार बजाजनगर या ठिकाणी आहे. तरी सर्व उपासक उपासिकांनी या पदयात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं व तन मन धनाने सहकार्य करावं. बाबासाहेब म्हणतात की जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाहीत, म्हणून आपण आपल्या पूर्वजांचा हा विजयाचा इतिहास जाणून आपण गळ्यामधलं मडकं पाठीशी असलेला झाडू काढण्यासाठी सिद्धनाकांच्या नेतृत्वामध्ये जे लढा दिला होता, 28,000 सवर्णांना 500 महार, तरी सर्व उपासक उपासिकांनी या पदयात्रेमध्ये सर्वांनी सहभागी व्हावं व तन मन धनाने सहकार्य करावं. बाबासाहेब म्हणतात की जे लोक इतिहास विसरतात ते इतिहास घडू शकत नाहीत, म्हणून आपण आपल्या पूर्वजांचा हा विजयाचा इतिहास जाणून आपण गळ्यामधलं मडकं पाठीशी असलेला झाडू काढण्यासाठी सिद्धनाकांच्या नेतृत्वामध्ये जे लढा दिला होता, 28,000 सवर्णांना 500 महारांनी हरवून जे विजय प्राप्त केला होता आणि जी खरी समता स्थापन केली होती, तर त्या समतेचा विजय म्हणून आपण सर्वांनी भीमा कोरेगावला यावं आणि भंतेजीच्या पदयात्रेत सहभागी व्हावं असं मी सर्वांना आवाहन करतो. ज्येष्ठ नेते मुकुंद सोनवणे आणि अनागरिक धम्मपाल प्रचार समिती यांच्या वतीने 17 डिसेंबर रोजी टीव्ही सेंटर मैदानावर विशाल धम्म मेळाव्याचे आयोजन केले असून या धम्म मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर सेल्फी पॉइंट उभारण्यात आले आहेत. या सेल्फी पॉइंटच्या माध्यमातून सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मेळाव्याचा प्रचार केला जातोय. याचा उद्देश असा आहे की जो विशाल धम्म मेळावा होतो आहे टीव्ही सेंटर मैदानावरती, त्या एंट्री गेटच्या आजूबाजूला हा सेल्फी पॉईंट उभा केलेला असेल आणि जो कोणी उपासक उपासिका या मेळाव्यासाठी येणार आहे त्यांनी या चौकटीमध्ये उभं राहायचं आहे आणि स्वतःचा फोटो काढायचा आहे. याच्यावरती लिहिलेलं आहे की या ऐतिहासिक क्षणाचा मी साक्षीदार आहे. म्हणजे हा धम्म मेळावा हा ऐतिहासिक होतो आहे आणि या ऐतिहासिक मेळाव्याचा मी साक्षीदार आहे असा फोटो कायमस्वरूपी त्यांना आपल्या घरामध्ये सांभाळून ठेवा आणि या मेळाव्याचं साक्षीदार होता यावं यासाठी हा सेल्फी पॉईंट आपण उभा केलेला आहे. आणि हा धम्म मेळावा अनागारिक धम्मपाल संघाच्या वतीनं आयोजित केलेला आहे. पडेगाव मिटमिटा भागातील शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या पदाधिकाऱ्यांची आज पुन्हा घरवापसी करण्यात आली. यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी यांनी त्यांचे स्वागत केले. पडेगाव मिटमिटा भागातील शिवसेनेच्या ठाकरे गटातून शिंदे गटात गेलेल्या अधिकाऱ्यांची गुरुवारी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि जिल्हा प्रमुख किशनचंद तनवानी यांच्या उपस्थितीत पुन्हा घरवापसी करण्यात आली. शिवसेनेचे उपशहर प्रमुख अंबादास मस्के, माजी नगरसेवक हिरालाल वाणी, शाखा प्रमुख प्रकाश दुबिले, नवनाथ मुळे, किसन कनसे, किरण पेरकर, गोविंद खांडरे, ग्रामपंचायत सदस्य माळीवाडा कृष्णा मुळे यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी स्वइच्छेने पुन्हा शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केलाय. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाच्या जिल्हा प्रमुखांनी बळजबरी गाडीत बसून नियुक्तीपत्र नेऊन नियुक्त्या घोषित केल्याचा कार्यकर्त्यांनी आरोप केला आहे. आजपासून पुढे फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेसाठी कार्य करून
तळागाळात संघटना मजबूत करण्याचा निर्धार केला। या प्रसंगी शहर प्रमुख बाळासाहेब थोरात, विजय वाघचौरे, नंदू म्हस्के, राहिल यल्दी आदींची उपस्थिती होती। मी अंबादास म्हस्के, शिवसेना उपशहर प्रमुख। मी असंच थोडंसं चुकून गेलो दुसरीकडे, उजून आपल्या घरी आलो दादाच्या नेतृत्वाखाली आणि तानवे साहेबांच्या नेतृत्वाखाली उजून शिवसेनेतून वापस आलो। जय हिंद जय महाराष्ट्र। आता मी सगळे आपले जेवढे पडेगाव, मिटपडा, वाशिमपुरा सगळ्या लोकांसंगच चांगलं काम करीन आणि आपली उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना मोठी संघटना मोठी वाढी। निसर्ग मित्र मंडळातर्फे आरंभ ऑटिझम सेंटरच्या विशेष मुलांसाठी फोटोग्राफी आणि पक्षी निरीक्षण कार्यशाळा मंगळवारी येथील सुकना जलाशयावर आयोजित करण्यात आली होती। यात मुलांनी पक्षी निरीक्षणाचा आनंद लुटला। इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या सहकार्याने आयोजित पक्षी निरीक्षण कार्यशाळा या उपक्रमास निसर्ग मित्र किशोर गठडी यांनी विद्यार्थ्यांना प्रमुख मार्गदर्शन केले। पक्षी मित्र किरण परदेसी यांनीही विद्यार्थ्यांना पक्षाची ओळख करून दिली। या प्रसंगी विद्यार्थ्यांनी सुकना परिसरात दिसणारे अनेक स्थानिक तसेच प्रवासी विविधरंगी पक्षाचे निरीक्षण व ओळख करून घेताना सर्वच विद्यार्थी हर्षोल्लासित झाले होते। मुलं नक्की यातून शिकतील आणि त्यांना पुढच्या जीवनासाठी उपयोगात येईल हाच हेतू या सगळ्याच्या मागचा होता, असे प्रारंभीच्या संचालिका अंबिका टाकळकर यांनी या प्रसंगी सांगितले। कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी आरंभ शाळेच्या शिक्षक आणि इतर कर्मचारी प्रज्ञा देशपांडे, गोपाळ देशमुख, विजयश्री जाई बहार, अश्विनी वांढेकर, शोयब शेख, चंद्रकला मिसळ आदींनी विशेष परिश्रम घेतले। या कार्यक्रमात सिद्धेश रेवलकर, किरण जोशी, साद शेख, दानिश शेख, प्रसाद गायके, आर्यन, नैतिक जयस्वाल, क्षितिज कानू, विराज शौर्य, कार्तिक, परम आंबिलवादे, आस्था, अर्चना, विक्रम तोर, संदीपान कदम, श्रीहरी टाकळकर, वैष्णवी जयपूरकर, दीपक शर्मा आदी विद्यार्थी आणि पालक सहभागी झाले होते। या अंतर्गत मुलांनी विविध स्थानिक आणि परदेशी पक्षी जवळून निरीक्षण केले। यामध्ये प्रामुख्याने हळदी कुंकू किंवा घनवर, राखी चित्तीर, रडक्या लावा किंवा रडकी लावा, टिपक्या कवडा, छोटा तपकिरी होला, भारतीय रातवा, लाल बुडाचा बुलबुल, चिमणी आदी 34 प्रकारच्या पक्ष्यांचा समावेश होता। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। ज्ञानयज्ञ फाउंडेशनच्या वतीने विविध क्षेत्रात पद्म पुरस्काराने सन्मानित असलेल्या मान्यवरांसोबत शहरवासियांना संवाद साधण्याची संधी। सुषमा अंधारे यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे महानुभाव संप्रदायाने पक्षाला मतदान न करण्याची घेतली शपथ। शिवसेना ठाकरे गट अडचणीत येण्याची शक्यता। शहरात दिवसाढवळ्या ट्रिपल सीट आलेल्या तिघांकडून मंगळसूत्र चोरीची घटना कॅमेऱ्यात कैद, तर मंगळसूत्र चोरटे फरार। याबरोबरच आजचे हे बातमीपत्र इथे संपले। भेटूया पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत पाहत रहा औरंगाबादकरांचं हक्काचं बातमीपत्र ADN।